मी आता तिरुपती ती तुम्ही दिसले पाहिजे. चालते लांबोई. जसं त्याच्यापाशी गेलं तसा तुम्हाला माझ्यापाशी करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री संत गजानन महाराज मंदिर, पटवारी कॉलनी, तिरुमला कॉलनी, पूर्वा टाउनशिप, प्रिया टाउनशिप येथील समस्त संत गजानन महाराज भक्त मंडळी तसंच श्री गुरुदेव प्रेमी तथा वारकरी संप्रदायातील भक्त मंडळी, आज मला आपल्या समोर ग्रामगीता प्रवचनाचं आपल्या संस्थांतर्फे आदेशित केल्याप्रमाणे मी ग्रामगीता प्रवचनाला सुरुवात करीत आहोत. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैत्यहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे. खरे नाम निष्कामई ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळोळे वळू दे कारी पळू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे. संत महात्म्याचे हृदगत, देवाचा शुभ सृष्टी संकेत, विशद कराया सरळ भाषेत, सुख संवाद आरंभिला. स्त्रिया मुलेही होतील आदर्श पूर्ण, वाचता वर्तता ग्राम गीता. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रिय उपासक बंधूंनो, सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्रामगीता ग्रंथ लेखनाची दृष्टी व दृष्टांत कसा झाला हे पाहू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आषाढी एकादशीला 22 जुलै 1953 रोजी पंढरपूरला श्री विठ्ठलांच्या मंदिरात असताना तेथे त्यांना हा दृष्टांत झाला. राष्ट्रसंत गुरुमाऊली त्यांच्या या युगग्रंथात अध्याय 41 ग्रंथ महिमामध्ये म्हणतात, पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली अंतरी विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. मग काय, प्रत्यक्ष भगवंतानं आदेश दिल्यामुळं ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 22 जुलै 1953 आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपुरात हा दिव्य दृष्टी झाली आणि राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी ग्रामगीता ग्रंथाच्या लेखनाला सुरुवात केली. उपासकांनो, ग्रामगीतेमध्ये एकूण 8 पंचक असून 41 अध्याय आहे. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे जेवढे संस्कार आहे धर्मात दिलेले, त्या सर्व संस्काराचं संपूर्ण विश्लेषण साध्या सोप्या सरळ भाषेत राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी ग्रामगीता या ग्रंथामध्ये केलाय. हे बघा, या 41 अध्यायामध्ये राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी जगातल्या सर्व धर्म पंथ संप्रदायाचे प्रेषित, धर्म संस्थापक, त्या धर्माचे प्रणेते यांनी
त्या काळामध्ये लोकांना आपापल्या धर्माची जी मार्गदर्शक तत्वे सांगितली व त्याचा प्रचार केला, ते सर्व या 41 अध्यायाच्या मुख्य पृष्ठावर त्या गुरुदेवाचं, त्या प्रेषिताचं, त्या धर्म संस्थापकाचं चित्र देऊन त्यांनी काय केलं याचं सविस्तर व सखोल वर्णन राष्ट्रसंत गुरु माऊली यांनी केलेलं आहे. आता ग्रामगीतेमध्ये एकूण 4681 ओव्या आहेत आणि तसंच ग्रामगीतेचं प्रवचन करताना प्रबोधनकारांना राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या वाङ्मय साहित्यातील जी भजनं आहेत मराठी आणि हिंदी, त्याचं सुद्धा विश्लेषण करून अगत्याचं ठरते आणि ती भजनं एकूण 3890 भजनं आहेत. अशा रीतीने ग्रामगीतेचं बाह्यरूप आपल्या समोर सांगितल्यानंतर आता ग्रामगीता प्रवचनाला सुरुवात करीत आहोत. राष्ट्रसंत गुरु माऊलींनी ग्रामगीता हा ग्रंथ कोणाला अर्पण केला तर खेड्यातील तळगाळातील असणाऱ्या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर ग्रामनाथाला अर्पण केलं. त्यांना हा ग्रंथ अर्पण त्यांच्या गुरु आळकुजी महाराजांना करता आला असतं, वडिलाला करता आला, आईला करता आला असतं, या देशातले कोणी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री कोणी असेल त्यांना करता आला असता, पण नाही नाही नाही. कारण राष्ट्रसंत गुरु माऊलींनी खेड्याची दशा, खेड्यातील दुर्दशा स्वतः अनुभवलेली होती, म्हणून त्यांनी खेड्यातल्या कष्टकरी ग्रामनाथाला ग्रामगीता नावाचा ग्रंथ अर्पण केला आणि 28 ऑगस्ट 1955 रोजी विदर्भ साहित्य संमेलन आमगाव तुमसर व सोबतच 100 गावामध्ये ग्रामगीतेचं विमोचन झालं. असा हा ग्रामगीता 23 जुलै 1952 ते 28 ऑगस्ट 1955 पर्यंतचा ग्रामगीतेचा प्रवास संपुष्टात आला आणि या विश्वातील जनसामान्यापर्यंत ही ग्रामगीता अवलोकनार्थ सादर करण्यात आली. आता सर्वात प्रथम ग्रामगीतेच्या प्रस्तावनेमध्ये वंदनीय महाराजांनी ऋग्वेद मधील अध्याय पहिला ओम विश्वः पृष्ठम ग्रामः जनम अस्मिन् नातुरेन, म्हणजे प्रत्यक्षात या विश्वनियत्यानं या जगातील सर्व शहरातील गावातील जनता ही सुखी, समृद्धी, निरोगी राहो ही कामना केलेली आहे. म्हणून राष्ट्रसंत गुरु माऊली म्हणतात, जाणावे ग्राम हे मंदिर, गावातील जन सर्वेश्वर, पूजा त्याची समग्र हाची विचार निवेदावा. कारण महाराजांनी गावाला प्राधान्य दिलं. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता देश जाई रसातळा. म्हणून महाराज म्हणतात सर्वप्रथम गावातील प्रत्येक माणूस बलवान, सुदृढ, निरोगी झाला तर गावावरून नगर, मोहल्ला, तालुका, शहर, जिल्हे, प्रांत आणि सरतेशेवटी राष्ट्र सुद्धा बलवान होईल. ही मनोकामना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितली. त्यांनी ग्रामगीतेमधील जीवन शिक्षण या अध्यायामध्ये फार सुंदर सांगितलं आहे. या कोवळ्या कळ्यामाजी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. हो, हे जे आपले तरुण बाल संस्कार केव्हा पडेल, बाल वयातील मुलं जर यांच्यावर खरोखर उत्तम संस्कार जर पडले तर ते यापुढे इंजिनियर, वकील, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा मोठमोठ्या पदावर जाईल. पण नाही रे बापो, महाराजांना वाटलं का आपल्या मनानं पोरं कसे जाईल तर लगेच महाराज सांगतात, महाराज त्या गुरुजनांना सांगतात की आपला आदर्श ठेवून तुम्ही कसं करायचं हे केव्हा होईल. कोळ्या काळामध्ये सांगितलं आहे, लपलेले आहे, पण यांच्यावर जेव्हा योग्य संस्कार होईल त्याच वेळेस महाराजांनी या विश्वातल्या शिक्षक लोकांना सांगितलं, गुरुजींनी ऐसे दावे धळे आपुला आदर्श ठेवणे पुढे. आता
आपुला आदर्श ठेवणी पुढे याचा मथितार्थ अर्थ सरळ आहे. आदर्श म्हणजे गुरुजी शिकवत असताना तर वर्गातले 60 पोरं कोणी असो सर्वांना सारखं शिकवते, पण नाही, आपुला आदर्श त्या शाळेत जर त्या शिकवणाऱ्या गुरुजीचा मुलगा असन तर गुरुजी ज्या आत्मीयतेनं तन्मयतेनं ज्या आशय घेऊन धड्याचा शिकवतो असं जर शिकले तरच पोरं सुदृढ बलवानच नाही तर खरे उच्च विचारवंत लेखक होईल, हे महाराजांना सांगायचं होतं. आणि मित्रांनो, महाराष्ट्र संतांच्या जीवन शिक्षण या अध्यायात जर सांगायचं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आपलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा प्रकर्षाने यांची गोष्ट सांगणं आवश्यक आहे आणि त्यांचा उल्लेख करणं आवश्यक ठरते. कारण जर महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर या देशातील कोणतीही महिला राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, राज्यपाल असो, खासदार आमदार असो, IAS IPS ऑफिसर असो, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असो, कधीच झाली नसती. तर ती वैदिक काळापासून ज्या स्त्रीला चूल आणि मूल हा दर्जा दिला होता आणि 4 दिवारीच्या बाहेर जिला निघता येत नव्हतं, ती ह्या कलियुगात या 20व्या शताब्दीत ती तशीच राहिली असती. त्यामुळे सर्वात जास्त मान्य आहे मला, तुम्ही सरस्वती पूजा, सरस्वतीचं पूजन करा, पण माता सावित्रीबाई फुलेचंही त्याच बरोबरीनं पूजन करणं आवश्यक आहे. कशाचं? सरस्वती मातेच्या फोटोचं पूजन करा, पण सावित्रीबाई फुलेच्या आचाराचं विचाराचं पूजन करा, तरच तुम्ही पुढे जा. म्हणून तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये प्रिलिमरी एज्युकेशन, प्रायमरी शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे. का? प्रायमरी शिक्षण जर झालं नाही, सक्तीचं केलं नाही तर कोणी जाणार नाही. तो मग नंतर मिडल स्कूल, हायस्कूल, त्याच्यानंतर महाविद्यालय, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पुढे आचार्य कसा होईल हे सुद्धा त्यांनी हे केलं. आणि सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे ही संविधानात तरतूद करून ठेवलेली आहे. म्हणून राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी त्यांचा उल्लेख यामध्ये प्रकर्षानं केलेला आहे. माझ्या स्वतःच्या तोंडचं मी नाही सांगून राहिलो. आता त्याचप्रमाणे सामुदायिक प्रार्थना, आता उपासकांनो एक लक्षात घ्या, प्रार्थना, ध्यान, कीर्तन, मनन, चिंतन, प्रवचन, प्रबोधन हे सर्व एकच शब्द आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थना, अनादी काळापासून प्रार्थना या विश्वात होत होत्या, पण त्या प्रार्थनेचं रूप भिन्न भिन्न होतं. राष्ट्रसंतांना वाटलं कुठेतरी एका छताखाली आपण जर सर्वांना आणलं आणि सामुदायिकतेचं रूप दिलं तर खऱ्या अर्थानं एक वेगळाच आविष्कार निर्माण होईल. त्यासाठी राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी जर खऱ्या अर्थानं 20व्या शताब्दीत सामुदायिकतेचं रूप दिलं असेल तर ते सामुदायिक प्रार्थना दिलं. आणि महाराज स्वतः कबूल करतात, मी दिलं म्हणूनच नाही, तर त्यांनी सांगितलं यासाठी मी काय केलं असं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, मंथन किया धर्मकार पंथकार देश का निकला सभी से कही, अब सारे शुभ संदेश का, अब विश्व मानव एक बनकर पास सबके आएंगे, शांति तभी वे पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. मित्रों, हे जग या 20व्या शताब्दीत बारुदीच्या ठिकाणावर बसलेला आहे. जाती जातीतील भांडण तंटे, धर्माधर्मातील कलह, देशादेशातील प्रांतातील भाषिक अस्मितेमधील सुद्धा भांडण सर्वत्र चालू आहे. या जगात, या देशात प्रत्येक गावातलं, शहरातलं, प्रांताचं काय होईल सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, आता तरी त्यासाठी सामुदायिक प्रार्थनेशिवाय तरुण पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता या युग ग्रंथात
अध्याय 27 सामुदायिक प्रार्थना व अध्याय 28 प्रार्थना व विश्वधर्म यामध्ये फार सरळ आणि सोप्या भाषेत सांगतात. विश्वी होऊन शकेल शांतता तेथे गावची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाच करील एकता, नित्यासाठी तुकड्यामध्ये नित्यासाठी तुकड्यामध्ये. मग महाराज म्हणतात, हो बाबा, मग मी काय केलं, हे सर्व धर्मग्रंथ संप्रदायातील महंत, प्रेषी, धर्म संस्थापक, त्याचा धर्म, त्याचे तत्व, त्यांचा आचार, त्यांचा विचार, या सर्वांच सखोल अध्ययन करून राष्ट्रसंत गुरु माऊलींनी सामुदायिक प्रार्थना पद्धती निर्माण केली. आता त्यानंतर महाराज सांगतात की बाबा मैं और विश्व धर्म. मग महाराज कुठे कुठे महाराज गेले आहे बा, तर महाराजांनी मुस्लिम धर्म असेल, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, ईसाई धर्म असेल, हिंदू धर्म असेल, हे सर्वीकडे गेले. महाराज सांगतात महाराजांच्या शब्दात, इस्लाम के भी कब्रों में जा बैठा हूं मैं, हिंदू धर्म के संतों के चरणों का रस लूट चुका हूं मैं, कई क्रिश्चियनों की भी मैंने सुनी गिरजाघरों में प्रार्थना, कई बुद्ध स्थानों में भी मैंने की प्रभु से वंदना, मेरे लिए अच्छा बुरा कुछ भी नहीं है, सब ही में भरा ये कही, बस यही भावना रही मेरी, यही भावना रही मैं. महाराज सांगतात, बाबांनो, सर्व धर्म ग्रंथ पंथ याचा सर्वांचा सार एकच आहे, आणि तो म्हणजे प्रत्येक माणसानं एक तरी संत, एक तरी पंथ आणि एक तरी ग्रंथ जोपर्यंत जीवनात आचरणात येणार नाही तोपर्यंत जीवनाचं काही खरं नाही. महाराजांनी तेही सांगितलं, एक तरी असू दे अंगिकला, नाही तर काय पुका जन्मला, काय पुका जन्मला, काही उपयोग नाही रे बाबांनो. त्यानंतर श्रीमद भगवद्गीता. आता हे राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेबद्दल अजून वाङ्मयीन साहित्य. वाङ्मयीन साहित्यामध्ये बरेच जण, लंगडे साहेब, बरेच जण असे सांगतात, आम्ही जेव्हा कार्यक्रमाला जातो, की गाडगे बाबा तुकडोजी बाबाचं वाङ्मयीन साहित्य आचार्य PhDच्या समकक्ष त्याच्यात विद्यापीठात बसत नाही असे हे सुशिक्षित सांगतात. पण राष्ट्रसंत गुरु माऊलींनी या ग्रामगीतेमध्ये अध्याय 41 ग्रंथ महिमा सांगितलं. आपण जसे सांगतो, माझे वडील अमुक होते, माझे आजोबा अमुक होते, ही माझी परंपरा, आपली परंपरा झाली. मग महाराजांनी सांगितलं तर पहिले लक्षात घ्यायचं, सर्वात आधी वेदाच्या आधी श्रुती श्रवण पुराण, त्यानंतर वेद आले, वेदानंतर द्वापार युगात वेद, सतयुगात आले, द्वापार युगात श्रीमद भगवद्गीता आली, आणि 12व्या शताब्दीत कलियुगात ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी आली, 20व्या शताब्दीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. आता महाराज सांगतात की ग्रामगीता कशी आली. ज्ञानराज माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली, परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाने. उपासकांनो, फक्त परंपरेने हाच शब्द मी अर्धा तास बोलू शकतो, पण नुसतं बाबाजींना अभिप्रेत काय होतं, परंपरा म्हणजे काय सांगितली का बाबांनो, उपनिषद श्रुती पुराण, तिथून वेद आले, वेद उपनिषद श्रुती पुराण वेद, मग गीता आली. हे संपूर्ण संस्कृतात होतं, आणि त्या त्या कालावधीमध्ये त्रेतायुगामध्ये, सतयुगामध्ये, द्वापार युगामध्येच नव्हे तर कलियुगातील जवळजवळ 12व्या शताब्दीपर्यंत, लक्षात घ्या, 12व्या शताब्दीत म्हणजे 1200 सालापर्यंत कलियुगातल्या या देशातल्या कोणत्याही बहुजन समाजातल्या माणसाला, स्त्रीला अध्ययन करता येत नव्हतं, अभ्यास करता येत नव्हतं, शिक्षण घेता येत नव्हतं संस्कृतचं. तर ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं का कसं होईल, म्हणून त्याही 700 संस्कृताचे श्लोक असणाऱ्या भगवद्गीतेचं रूपांतरण 9000 आर्यात ज्ञानेश्वरीत केलाय. मग आता नामस्मरणाच्या विषयातला चालू होता. आता त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगतात, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम यम प्रयाती समदभाव नास्त्रया संशया.
भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, पार्था, अंतकाळात माझं नामस्मरण करताना जो कोणी प्राणी देह ठेवतो तो माझ्यात एकरूप होतो, यात तीळ मात्र शंका नाही. आता पांडव कौरव आणि गोपाल कृष्णाचं 10 सेकंदात सांगतो. पांडव कौरव आणि गोपाल कृष्ण हे सख्खे आते भाऊ मामभाऊ आहे. त्याच्यात फक्त एकच होता, थोडासा उदंड भीम. तो म्हणते, कृष्णा तू सांगतो अंतकाळात, अरे आमचं मरण सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे, कोण्या दिवशी आहे, कोण्या ऋतूत आहे, कोण्या प्रमाणात आहे, आम्हाला काय माहित. त्याचं उत्तर भगवान गोपाल कृष्णांना दिला नाही. मित्र, मी जबाबदारीने सांगतो, घरी जाऊन ज्ञानेश्वरी उघडून घ्या. त्याचं उत्तर कलियुगात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तस्मात कालेषु दुर्वेणु मम अनुस्मरणम. म्हणजे तस्मात म्हणजे अर्थात, अर्थात अष्टो प्रहर, सदा सर्व काळ, रात्र दिवस माझं नामस्मरण करत जा. मृत्यू केव्हा याला तरी प्रश्नच नाही. तुम्ही माझ्यात एकरूप व्हाल हे सांगितल्यानंतर ठीक आहे, आता आपण वेदापासून, सतयुगापासून, त्रेतायुगात, द्वापारयुगापासून कलियुगात आलेलो आहो मित्र हो. कलियुगामध्ये 12व्या शताब्दीत आद्य प्रणेते, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रणेते संत नामदेव महाराज आहे. मी माझा नंबर लिहून देतो, महिनाभर नाही वर्षा भरानंतर माझ्याकडे कोणी चॅलेंज स्वीकारायला मी तयार आहे. कारण का ती जी राठोड सर तुम्ही जे सांगतात म्हणजे सुरुवात कोणाची आहे, कळस तुका झाला शे कळस वगैरे, नामदेव राया 12व्या शताब्दीत ज्ञानेश्वर माऊलीच्या आधी होते, नंतर ज्ञानेश्वर माऊली आले. मग तिथून संत श्रेष्ठ तुकोबा राय आले, संत सेना महाराज आले, सावता महाराज, नरेश्वर, नरसिंह मेहता आले, बंका आले, चोका आला, निळोबा आले, संत सावता महाराज आले, बहिणाबाई आली, जनाबाई आली, आणि संत निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज. ही जी एक वारकरी संतांची मालिका आली उपासकांनो, त्यांनी मग सरळ सोप्या भाषेत करून सांगितलं, काय देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता शब्दशः जर याचा अर्थ घेतला माऊली साहेब, तर राजसंत तुकडोजी महाराजांना वाटलं एखाद्या गावात देऊळच नसन, दत्ताचं नाही, रामाचं नाही, कृष्णाचं नाही, कोणत्याच बुवाचं नाही, मरा माय नाही, माता माय नाही, आणि कोणचीच माय नाही. त्या गावातले लोक, स्वर्ग नाही म्हटलं राजसंतानं, त्या गावातल्या लोक सद्गती प्राप्त होणार नाही काय, त्यांना मोक्ष मिळणार नाही काय. म्हणून 20व्या शताब्दी राजसंत करून सांगतात, सतसंग जरी क्षण कमी, जीव पावन होईल हा. सतसंग म्हणजे साधू संत ऋषी मुनी महात्म्याचाच अन्न संथे, तर तुमच्या माझ्या गावातल्या, मोहल्ल्यातल्या, नगऱ्यातल्या 4 सज्जन माणसाचा संघ भेटला तरी जीव पावन होईल. त्यावरही राजसंतांनी सरळ सोप्या भाषेमध्ये संघ, सतसंग, माणसं कसे काय, जो माणूस बोलताना चालताना कोणालाही त्याची इजा होणार नाही, त्याच्या बोलण्यानं कोणाच्या अंतकरणाला दुःख होणार नाही, अशा माणसाचा, 4च माणसाचा जरी संघ आपल्याला लाभला तरी सुद्धा आपला जीव पावन होईल, हे महाराजांना सांगायचं होतं. आता महाराजांची वंश परंपरा सांगतोय. ग्रामगीतेचं सांगितलं, नाथ परंपरा महाराजांची. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा शिष्य करा, मच्छिंद्रे बौद्ध गोरक्षा शिकेला, गोरक्ष वदिला गहिनी प्रसादे, निवृत्ती दाता रे सार चोद विले ज्ञानेश्वराचे. निवृत्ती महाराजांचंच लहान भाऊ ज्ञानेश्वर महाराज त्यांचं शिष्य होतं. ज्ञानेश्वरांचे शिष्य हैबती महाराज, हैबती महाराज शिष्य आगवीच्या मायबाई, मायबाई का पुरा पसारा आळकुल एक पलमेदारा, मायबाईचे शिष्य आळकुजी महाराज, श्रीक्षेत्र वरखेड, आणि आळकुजी महाराजांचे तुकडोजी, लहानोजी, सत्यदेवजी, आणि हा सर्व परिवार हा आपण नाथ संप्रदायामध्ये येतो. आता त्यानंतर सतसंगाचा महिमा याच्यात, सतसंगाचा महिमा सांगत असताना राष्ट्रसंतांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलं की सतसंग तुम्हाला भेटण्यासाठी कोण सांगितलं, आपलं जे पहिलं
तारुण्यपण आहे, नंतर आपलं बालपण, तारुण्यपण आणि वार्धक्य म्हणजे म्हातारपण. कोण सांगितलं घरदार न पती पत्नी मुलं बाळ सगळे सोडून जंगलात जा, रावटी बांधा, तपश्चर्या करा, काही गरज नाही. आता दृष्टांत सांगतो बघा. एका गावातील चांगला एक व्यक्ती ह्याच अभिलाषेने सर्व पत्नी सोडून, मुलं बाळ सोडून, घरदार सोडून अरण्यात गेला, पर्णकुटी बांधली, रोज तपश्चर्या सुरुवात केली. एक तप त्यानं अरण्यात तपश्चर्या केल्यानंतर तो नदीवर आला. नदीवर आल्यानंतर त्यानं स्नान केलं आणि सूर्याला अर्घ्य देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं आणि अर्घ्य देऊन राहिलं होतं. इतक्यात काय झालं, वरून बगळाच गेला. बगळा जात असताना बगळ्यानं केलेली विष्ठा त्याच्या हातात पडली. जशी हातात पडली तर पूर्ण झालं होतं त्याचं. म्हणून त्या महंतानं, साधूनं वर पाहिलं. जसं वर पाहिलं तसा तो बगळा जळून भस्मसात झाला. लंगडी साहेब भस्मसात तो झाल्याबरोबर याला सत्संगाचा महिमा सांगला नाही. याला एकदम हे वाटलं का, अरे नाही आपलं जमलं, तपसिद्धी झाली, आता आपण काही करू शकतो. बस त्यानं कमंडलू घेतलं, आपली स्वतःची गाडी घेतली आणि तिथून 1 किलोमीटर असणाऱ्या गावात गेला. एका घरासमोर उभा राहिला. एका घरासमोर उभा राहिला आणि आवाज दिला, माई भिक्षांत देही, भिक्षांत देही. ती साध्वी, ती पतिव्रता, तिच्या पती बिमार होता, सेवेत रत होती, मग्न होती, तल्लीन होती. बस ह्या माणसाचा पारा, ह्या साधूचा पारा चढणं वर झाला. कारण का त्याले पूर्ण चित्र दिसे का मला तप प्राप्ती झाली आहे. आता मी डोळ्यांना पाहिलं तरी भस्म करू शकतो, तोंडातून बोललो तरी सत्यामध्ये त्यांना खत्म करू शकतो. दुसऱ्यांदा त्यानं आवाज दिला, भिक्षांत देही. इतक्यात आतून आवाज आला, स्वामी थांबा, आलीच मी. ती हातात कटोरा त्यामध्ये ज्वारीचं पीठ घेऊन आली आणि देणार. इतक्यात स्वामी म्हणते, का तुला माझे आवाज आले नाही? मी 5 मिनिटापासून तुझ्या दारावर भाव, तुला ताटकळतू भाव, तुला आली का नाही स्व तू? त्यावेळेस ती माऊली म्हणते, स्वामी मैं वो नदी के ऊपर का बगला नहीं हो जो तुमने देखने के बाद जल गया. एकदम खाळकन या साधू महाराजाची फाळकन नशा उतरली. अरे मी जेव्हा बगळ्याकडे बघितलं, बगळा भस्मसात झाला. काळे साहेब तिथं मी आणि बगळा दोघच होतो. हे 1 किलोमीटर असणाऱ्या गावात घरात असणारी बाई कशी सांगते मग हो कोई नदी के ऊपर का बगुला नाही हो? म्हणजे ही बाई आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यानं. लगेच तो म्हणते, माते आपको कैसा मालूम? स्वामी जी आपको यदि इसके पता करना है, मालूमात करना है, तो आप काशी में जाओ. काय काशी में जाओ, वहां पे अबुल कसाब नाम का एक कसाब है, वो आपको बताएगा. आता अबुल कसाब सांगितल्यानंतर पहिले ह्या बोलायला वाटलं मी साधू संत आहे, हे काशीला जा म्हणते, जा म्हणते तर जा म्हणते, आणि कुठं जिथं मासाचा व्यवहार करते त्या खाटकाच्याच भेटीले जा आणि 4 म्हणते. झालं. आता दर मजल करत हा माणूस संत तिथे गेला. तिथून गेल्यानंतर अब्दुल कसाबाचं घर किंवा दुकान कुठे आहे पाहत पाहत पता लागला. गेल्याबरोबर तो कसाब उठला, नमस्कार केला. त्यानं आदरानं स्वामीला घरी नेलं. तिथे घरी सारवलेली जागा होती तुळशी वृंदावना पुढे, आणि तिथे महाराजांना बसल्यावर सांगते, स्वामीजी सुनिए, आपको उस देहाती बाई ने मेरे को पूछने को भेजा. झालं. दुसरा शॉक बसला महाराजांनी. 1 किलोमीटर वरली बाई म्हणते का, मैं वो नदी के ऊपर का बगुला नहीं हूँ जो देखने के बाद भस्म हो जाएगा. आणि मी आज 50 किलोमीटर मार्ग भ्रमण धर्मजल करत काशीत पोहोचलो, तो 50 किलोमीटरचा माणूस सांगते आपको मुझे वो देहाती बाई ने भेजा होगा. हाँ बेटा मैंने वो बाई को भेजा. मग तो सांगते, देखो स्वामी जी मेरा मांस का
व्यवहार है, लेकिन मैं कभी किसी जनावर की हत्या करता नहीं हूँ। ये मैं मेरे माँ बाप के हमेशा माँ बाप की सेवा करने को तल्लीन रहता। इसलिए आप जो बोल रहे 1 किलोमीटर 10 किलोमीटर 15, हमारे को सामर्थ्य इतना प्राप्त होता है, हमको कोई वन में जाना नहीं पड़ता, अरण्य में जाना नहीं पड़ता, तपस्या करना नहीं पड़ता, दिन में 2-4 बार नहाना नहीं पड़ता। इतनी ताकत हमें, अरे 10 किलोमीटर क्या 100 किलोमीटर पे क्या हो रहा हम यहाँ बैठे बैठे देखते। म्हणून दृष्टांत संपला, हे सांगण्याचा उद्देश याच्यासाठी होता। आता सिद्धांत घ्या, सिद्धांत एकच आहे बाबा, ज्याप्रमाणे ती बाई आपल्या पतीच्या अविरत सेवेमध्ये तल्लीन होती, ज्याप्रमाणे हा कसा त्याच्या कार्यात मग्न होता, तो कोण्या अरण्यात, वनात, मंदिरात, तीर्थात कुठेही गेला नाही, ना तपश्चर्या केली, ना धुनी लावली, ना नमुजी लावून आपला बिचारा ध्यान धारणेत गेला। हे सांगायचं होतं का सगळं इथं आहे। कशाला म्हणून संत गुरुमाल सांगते, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझं गावच नाही का तिथं, तुझं गावच नाही का तिथं, हे सांगायचं होतं। आता तुम्ही म्हणा, हो ज्यांनी ज्यांनी ग्रामगीता राजसंतांचं वाचलं का बाबाजी असं म्हणते का, प्रवचनकार बुवाले तुम्ही म्हणू शकता, बाबाजी कायले पंढरपूरले जात होते, लक्षात घ्या। गाडगे बाबा सुद्धा पंढरपूर उभ्या हयातीत निष्काम कर्मयोगी गाडगे बाबानं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराची एकही पायरी चढली नाही, तर विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी हे जबाबदारीनं सांगतो, संत गाडगे बाबानं कधी दर्शन केलं, मग काय कर, गाव झाडणे, झाडल्यानंतर जे काही भाकर कोरडी ती खाणे, आणि संध्याकाळी गावाच्या कोण्यातरी मंदिराच्या पारावर हातात आपलं 2 गोटे घेतले, त्याच्यातून समाज प्रबोधन म्हणजे काय करायचं, दिवसभर गाडगे बाबा त्या गावातील घाण साफ करायचे, आणि कीर्तनाच्या माध्यमातून संध्याकाळच्या गावातील लोकांच्या या हृदयातील घाण साफ करायची। त्याला प्रमाण राष्ट्रसंत गुरु माऊली आपल्या भजनातून देतात। भजन फार चांगलं आहे, का मदन येतात त्या मार्गाने, अदम जिथे राहते मित्र हो, अदम जिथे राहते, सदा सर्वदा, सदा कधी न कुणाचे बरी चिंतती, सदा सर्वदा चुगलीच हारी, जी कधी न का मदन येतात त्या मार्गाने, अधम जिथे राहते, अशा संगतीत बसला तर तुमचं जीवन सत्यानाश आहे, सर्वनाश आहे। रात्र दिवस कोणत्याही देवळात गेले, कोणत्याही देवाच्या पायावर डोकं घासू घासू जरी केलं, अजिबात मोक्ष मिळणार नाही, हे छाती टोकपणे महाराज हे सांगतात। आता अध्याय 35वा, प्रयत्ने प्रभाव, लक्षात घ्या, कलियुगात प्रयत्न प्रभाव। आता आपण काही झालं का, अमुक झालं तर नाही नाही, ते काय प्रारब्धातच होत त्याच्या, तो कधी अरे चांगल्या मार्गाने पास झाला, दैवात होत त्याच्या। राष्ट्रसंत गुरु माऊली सांगते अध्याय 35वा, प्रयत्न प्रभाव। का राष्ट्रसंत, तुम्ही बाव तुम्ही जर एखादं झाड रोपट लावलं, त्याला खत पाणी मूलद्रव्य हे वेळोवेळी दिलंच नाही, तर झाड काय मिळते, करपून नाही, वाळून, तिकडून अजून तुम्हीच म्हणता, असं महाराज म्हणते, तुम्हीच म्हणता, त्या झाडाचं आयुष्य तेवढं होतं। लगेच राष्ट्रसंत म्हणतात ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, म्हणजे लावा पुन्हा रोपट लावा, त्याची निगा राखा, त्याला पाणी द्या योग्य वेळी, त्याचं मूलद्रव्य त्याला टाका, कसं बहरून येते पहा, बहरून आल्याबरोबर त्याला फुलं हे लागतील, तिकडूनही तुम्ही म्हणा हा बरोबर आहे, ह्या झाडाच्या प्रारब्धातच होत मित्र हो, हे सर्व प्रयत्नाशिवाय शक्य झालं का नाही। आता समजा तुम्ही विचार करा, डोक्यावर हात देऊन, कपाळावर हात ठेवून विमानाचा शोध लागला असता का, हा जगात विमानाचा शोध लागला, रेल्वेचा शोध लागला, गाड्याचा शोध लागला, मोटर गाडीचा शोध लागला, टेलिफोनचा शोध लागला, ह्या काही कपाळावर हात ठेवून ठेवला काय, दिला हा लागून जाय आता विमानाचा शोध नाही ना, प्रयत्न केले ना। म्हणून यामध्ये प्रारब्धापेक्षा दैवापेक्षा प्रयत्न कर्मवान हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण प्रयत्नाने
दैव प्राप्त होते महाराजांनी प्रयत्न प्रभाव या अध्यायामधून सांगितलेला आहे. आता नामस्मरणाच्या बाबतीत जे वेदापासनं गीतेपासनं ज्ञानेश्वरीपासून हे सर्व आलं, तर मग महाराजांनी येथपर्यंत सांगितल्यानंतर मग महाराज म्हणते, हरिनाम घे फुकाचे जप मानवा तुवाचे. बाबा राजसंत गुरु माऊली म्हणते, आमच्या वारकरी संप्रदायाच्या सर्व थोर साधू संत महात्म्यांनी सांगून सुद्धा तुला कळत नाही का रे? अरे हरिनाम घे फुकाचे, फुकट आहे, त्याच्यासाठी पैसे लागत नाही. चालता बोलता उठता बसता जरी नामस्मरण केलं तर तू सतसंगतीला प्राप्त होती. तरी जमत नाही. बाबाजीला वाटलं फुकतात नामस्मरण आहे, कोणत्याही देवाचं नाव घ्या, तुकडोजी महाराज म्हणतात असं, कोणत्याही देवाचं तुम्ही वाटलं त्यांचं घ्या, हे जमत नाही काय? मग बाबाजीला वाटलं असं ठीक आहे, फुकट नाही जमत तर मग विकत घेणं. पण बाबाजीनं ते सांगितलं, विकत कसं घ्यायचं बाबा, का त्याला किंमत किती आहे? भाव भक्ती हरी द्याव, माझा हरी विकतची घ्याव. गुरुमाऊली म्हणते, फुकट तुले नामस्मरण सांगून राहिलं, सारे संत सांगून राहिले, महात्मे ऋषी मुनी सांगून राहिले, तरी पटून नाही राहिलं, फुकट विकत घे. शेवटी आता या जमान्यात नामस्मरणाशिवाय दुसरी गोष्ट नाही. प्रत्येकानं आपला जर नामस्मरणात केला, त्यासाठी काही कुठं जावं लागत नाही, चालता बोलतो. मुख में राम नाम सेवा का धाम, सौजन्य सत्य हो यहाँ शांति का धाम हो, मुख में राम नाम हो, असं नामस्मरण करा. गोस्वामी तुळशीदास सांगतात, अरे हरी संगत साधुकी चिंता हरे सबकी. आता नामस्मरण कसं असावं याच उत्तर रामायणातल्या उत्तरखंडामध्ये फार चांगलं एक उदाहरण आहे. राम नाम सब कोई लेवे ठग ठाकुर और चोर, राम नाम सब कोई लेवे ठग ठाकुर और चोर, पर जिस नाम से ध्रुव प्रहलाद धरे ओ नाम कुछ हो, ओ नाम कुछ हो. मित्रांनो, नामस्मरणाच्या बाबतीत सांगताना की ज्या नामस्मरणानं, अखंड नामस्मरणानं, सततच्या नामस्मरणानं भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी, दुष्टाचा निपात करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला यावं लागलं. त्याचप्रमाणे या आपल्या ध्रुव बाळाच्या सततच्या अभ्यासानं, सततच्या ध्यासानं शेवटी भगवंताला येऊन त्याला अढळ पद प्राप्त करून द्यावं लागते. हे नामस्मरणाचं महत्व, चिंतन हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता प्रभू रामचंद्राच्या शेवटी ज्या वेळेस श्रीलंकेवर स्वारी करण्यासाठी ज्या वेळेस सगळं वानर सैन्य, नील, नल, सुग्रीव, जामवंत, हनुमंत हे सर्व राम लक्ष्मण याच्यापासून तिथं गेल्यानंतर हे पाहत होते, भगवंत पाहत होते राम, हे एका गोट्यावर राल येत होते, नदीत टाकत होते पाण्यात, दुसऱ्यावर मल येत होते, पाण्यात टाकत होते, गोटे तरंगत होते. बघा काळे साहेब, प्रभू रामचंद्र स्वतः भगवंत होते, हे त्याचं नाव रूप लिहून गोट्यावर गोटे तरंगत होते. त्याला वाटलं यायले राली मली रा उचलन टाक, याच्यात वेळ चालला. असं करता करता महिना सव्वा महिना लागेल काय फुल बांधायले, माझंच तर नाव लिहून राहिले. म्हणून मी जबाबदारीनं सांगतोय, रामायणाचं उत्तराखंड अध्ययन करू शकता, मी इथंच आहो. नंतर रामानं गोटा उचलला, रामानं गोटा उचलला, समुद्राच्या पाण्यात टाकला. काय आश्चर्य उपासकांनो, लक्षात घ्या, जसा गोटा टाकला तसाच तो पाण्यात बुडाला. आता रामाला वाटलं हे तर भलतच झालं, म्हणून रामानं उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं. हनुमंत हसून राहिले होते. बस काय कर, राम म्हणते, हनुमंता जी स्वामी तू काय बघितलं? स्वामी
तुम्ही जे केलं हे मी बघितलं. तुम्ही गोटा टाकला, तो सरळ पाण्यात गेला. पण खूप हनुमंता खूप बुद्धिवान होता. त्यानं पटकन म्हटलं, स्वामी बरोबर आहे, भगवंतानं ज्याले सोडलं तो डुबणार नाही तर तरणार आहे का? ज्याले ठरलं तो तरणार आहे. मित्र, दृष्टांत इथं संपला. सांगायचं तात्पर्य, आणि हे जे आहे प्रभू रामचंद्राचं, त्या वनवासातच मग नंतर आला हा भक्तीचा जो नवविधा भक्तीचा सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ प्रकार आहे, त्याच्यामध्ये नामस्मरण येते. आणि जेव्हा संत कबीर आपलं शबरी मातेच्या आश्रमात जेव्हा प्रभू रामचंद्र गेले, त्यावेळेस शबरी मातेनं त्यांचं आपल्या परीनं स्वागत करायला सुरुवात केली. स्वागत करताना ते म्हणतात शबरी मातेला, रामायणामधली गोष्ट, शबरी मातेला म्हणतात का, माते थांब, नवदा भक्ती कहू तोही पाही, नवदा भक्ती कहू तोही पाही, प्रथम भक्ती कर संत संगा, तुझी भक्ती मम कथा प्रसंगा, तुझी भक्ती मम कथा प्रसंगा. माते, प्रथम भक्ती संत संगा कर, मग या राम नावाच्या या 6 फुटाच्या देहाची भक्ती नंतर कर. मग जगात भक्तीचा नवविधा भक्ती हा सर्वोत्कृष्ट जो प्रकार आहे, हा जे छंद आहे, राठोड सर, छंद आहे नवविधा भक्ती, ही भगवंतानं तिला सांगितली. म्हणून ते सोपं करत करत आतापर्यंत ग्रामगीतेपर्यंत राजसंत गुरुमाऊलीनं नामस्मरणानं हे सांगितलं आहे. आता महाराजांनी सांगितलं खेड्यातलं, ही ग्रामगीता अर्पण केली, कारण का महाराज सांगतात त्या ग्रामनाथात, कष्ट करून ही महाल बांधसी बरी झोपडी नाही नेटकीची, स्वातंत्र्यासाठी उडी घेती मजा भोगती तरते, अशा भोळ्या शंकराची सौख्य लाभावे सर्व जगी, म्हणून तुझशी करीतो अर्पण तू विश्वाचे अधिष्ठान. राष्ट्रंत गुरु माऊलीने खेड्यातल्या माणसाले विश्वाचे अधिष्ठान हे म्हणून हा ग्रंथ अर्पण केला. आईले मंजुळा माळली नाही केला, बंडूजी बाबा वडिलांना नाही केला, आरतीजी महाराज गुरुंनी केला नाही, कोणत्या राष्ट्रपतीला खासदार आमदार मंत्र्यांनी केला नाही, त्याला केलं. आणि काय म्हणतात, जाणावे ग्राम हे मंदिर, गावातील जन सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे भगवंत, पूजा त्याची समग्र हाची विचार निवेदावा. तर बाबाजीला वाटलं ग्रामगीतेत तर मी सांगून राहिलो देवदर्शन अध्यायामध्ये, नेम नाही. लोक उठतील, आंघोळ करतील, घरातलं आरतीचं ताट काढत, फुलं वगैरे घेतील, हातात तांब्या धरून, आजंकर साहेब तांब्या धरून निघत. मग निघाल्यानंतर आजंकर साहेब निघाले का पहिले बोके दिसले काय, टाक पायावर पाणी, लाव गंध, ठेव डोक्यावर फुल. नाही रे बाबो, नाही नाही, जाणावे ग्राम्य मंदिर सांगितलं म्हणजे गाव हे मंदिर आहे, गावातील जन सर्वेश्वर परमेश्वर विठ्ठल आहे, पूजा त्याची समग्र हाची विचार निवेदावा. इथं आहे प्रश्न, हाची विचार निवेदावा तर काय, गाव शुद्ध चांगलं झालं पाहिजे, गावातलं मांगल्य वाढलं पाहिजे, गावातल्या नाल्या आहे, मोरे आहे, रस्ते आहे, गाव जाती जातीतले तंटे आहे, धर्माधर्मातले वाद आहे, मग ते धार्मिक वाद असो, शैक्षणिक वाद असो, राजकीय असो, हे 4 चौघांना सामोपचारानं बसून मिटवणं तरच ग्राम हे आदर्श होईल. ही संकल्पना संत तुकोजी महाराज सांगितले आणि ते सांगितलं. मित्रांनो, तुम्ही गावोगावी मोठमोठ्या मंदिरात तीर्थात जाता, तिथे काला घेता, महाप्रसाद घेता, हात पुसता, घराकडे जाता, काही उपयोग नाही. मग पुढं काय करा, गावा गावाशी जागवा भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये. बाबा, तुम्ही आपापल्या गावात जाऊन जेव्हा एकीने गावातल्या सर्व लोकांच्या समोपचाराने गावातले तंटे भांडण हे सर्व जर तुम्ही सोडलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या तीर्थक्षेत्री गेले, ज्या महाप्रसादात गेले, ज्या महात्म्याच्या काल्यात गेले, तो खऱ्या अर्थानं पाहून येईल आणि त्याला श्रद्धांजली ठरेल. हे राष्ट्रंत गुरु माऊली ठणकावून सांगतायत. आता सामुदायिक प्रार्थनेच्या बाबतीत महाराजांनी सरळ सोप्या भाषेत सांगितलंय, जसं सामुदायिक ध्यान. सामुदायिक ध्यान अष्टांग योगातील एक प्रकार आहे, योगिक क्रियेवाल्यांना माहित आहे.
यम नियम आसम प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी मोजून घ्या 8. तेव्हा हा ध्यान आतापर्यंत अष्टांग योगाची भक्तिदारी होती. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुगात राजसंत तुकडोजी महाराजांना या अष्टांग योगातील 7वी असं आपलं हे शिडी याला सामुदायिकतेचं रूप देऊन या विश्वातल्या देशातल्या तुमच्या सर्व लोकांसमोर त्याच्यावर सामुदायिकतेचं रूप देऊन आपला अधिकार बसवला आणि जगात एक आध्यात्मिक क्रांती केली. ती राजसंत तुकडोजी महाराजांनी केली. आतापर्यंत जगात विकेंद्रीकरण म्हणजे सामुदायिकता, विकेंद्रीकरण, धन पैसा शेती वाडी सोनं नाणं पैसा अळका बाग बगीचे या सर्वांचं करता येते मित्र, पण अध्यात्माचं विकेंद्रीकरण करता येत नाही. जे राजसंत तुकडोजी महाराजांना या अष्टांग योगातील ध्यानाला काढून सामुदायिकतेचं रूप दिलं आणि क्रांती आपला सर्वांसमोर त्यांनी केली. आता सत्संगाचा महिना, संसर्ग प्रभावानंतर सत्संग सांगतो. सत्संगाच्या याच्यामध्ये काय झालंय मग आता विचार पडला. प्रत्यक्षात नारद मुनी प्रत्यक्षात देवर्षी देवाचा मुनी त्याला विचार पडला सत्संगात काय तर चला म्हणे गोपालकृष्ण योगेश्वर आले विचारा. गेले योगेश्वर बसलेले होते. नारद मुनीला योगेश्वराने नमस्कार केला. बोला मुनी कसे काय आलात? बा कृष्णा सत्संगाचा महिमा काय असतो हे मला पाहिजे आहे किंवा मला माहीत करून घ्यायचे आहे. देवर्षी मुनी मी तुम्हाला सांगा हे तर फारच गुढ आपलं रम्य होऊन राहिलं म्हणजे असं कसं नाही म्हणे देवा तुम्ही सांगा. ठीक आहे एक काम करा. अमुक वनात चिंचीच्या झाडावर रंगीत गिरगीट आहे. गिरगीट म्हणजे सरडा. अमुक वनात चिंचेच्या झाडावर रंगीत गिरगीट आहे. ठीक आहे मग त्याला विचारा. नारद मुनी गेले. गेल्यानंतर सरडा बघितला. सरड्यासमोर उभे राहिले. सरड्यासमोर उभे राहिले. नारद मुनीनं त्या सरड्याकडे पाहून म्हटलं बाबा सत्संगाचा महिमा कसा असतो किंवा काय असतो हे मला सांग. तो सरड्यानं नारद मुनीकडे पाहिलं. डोळे मिटले. सेकंदात सरडा मरून खाली पडला. नारदाले वाटलं गोपालकृष्णानं मध्ये सांगितलं का त्या सरड्याने विचारायला. सत्संगाचा महिमा विचारायला गेलो 1 सेकंदही होत नाही. 2 सेकंद त्यानं डोळे उघडले मिटले मरून पडला. काय बा कृष्णा काय सांगून राहिला म्हणे. मी इथं गेलो तिथं गेलो. हे थोडे क्रोधित झाले. त्यावेळेस गोपालकृष्ण काय म्हणतात हे वाक्य लक्षात घ्या. मरना ही सत्संग का निशाणा आहे. मी सत्संग विचारून राहिलो आणि गोपालकृष्ण म्हणते म्हणे मरना ही सत्संग का निशाणा. मग म्हणते एक काम करा. या गावच्या नगर सेटला घरी सोन्याच्या पिंजऱ्यात पोपट आहे. तिथं तुम्ही जा. ठीक आहे आली. नगरात आली. नगरात आल्यावर ते नगर शेठच्या महालापर्यंत गेली. नगर शेठनं देवर्षी नारदांचं स्वागत केलं आणि जिथं पिंजरा ठेवला होता तिथं नेलं. नारदानं पोपटाकडे पाहिलं. पोपटानं नारदाकडे पाहिलं आणि पोपटाला नारद म्हणतात सत्संग का महिमा क्या है. झालं. क्षण मात्र नारदाच्या निमित्त मात्र दर्शनानं पोपट मरून पडला. आता हे विचार करत पुन्हा गोपालकृष्णाकडे गेला. बा येदुश्वरा तू मला पहिले सरड्याकडे पाठवलं. सरडा मरून पडला. पोपटाकडे पाठवलं. पोपट मरून पडलं. मग ते म्हणते देवर्षी आता सांगतो. या राजाच्या घरी बऱ्याच वर्षानंतर राजपुत्राचा जन्म झाला. तुम्ही तिथं जा आणि त्या राजपुत्राला विचारा. एवढं म्हटल्याबरोबर देवर्षी नारदाचे हात पाय तिथंच लटपटा लागले. गोपालकृष्ण म्हणतात देवर्षी काय झालं. जाना तुम्ही. हे पा देवा तू आतापर्यंत जिथं मला सांगितलं तिथं गेलो. सरड्याला गेलो त्याला विचारलं तो नेला.
पोपटाकडे गेलो, त्याला विचारलं, तो मेला. त्याला कोणी माय बाप नव्हते. आता म्हणलं तू म्हणतो राजाच्या घरी महालात जाय, राजपुत्राला विचार. त्याले का काही झालं तर ते राजाचे सैनिक पहारेकरी माझी खांडोळी केल्याशिवाय काही राहणार नाही. स्वामीजी तुम्ही जा. झालं. गेले. गेल्यानंतर तो पूर्ण नगर पताका तोरणाने सजलेलं होतं, नगारे वाजून राहिले होते, सुगंधित धूप जाळून पूर्ण आल्हाददायक वातावरण तयार केलं होतं. देवर्षी राजवाड्यापर्यंत गेले. राजांनी षडोपचारे पूजा केली. तिथून राजांनी देवर्षीने विचाराच्या आधीच राजमहालात ज्या कक्षामध्ये राजपुत्र ठेवला तिथं गेले. पण तेथपर्यंत जायपर्यंत लटपट लटपट लटपटच पाय होत. कसोईन देवा, कसोईन देवा, कसोईन देवा त्याचा जप चालू होता. राजपुत्रापाशी पाळण्यापाशी गेल्यावर यांच्या मुखातून विचाराव. त्या विचाराच्या आधी 1 दिवसाचा राजपुत्र, लक्षात घ्या, राजपुत्र म्हटल्यापेक्षा 1 दिवसाचा बाळ मनुष्यवाणीनं बोलून राहिला. देवर्षी साष्टांग प्रणिपात. आपण मला जे विचारायला आला त्याचं उत्तर मी देतो. भगवान गोपाल कृष्णानं आपल्याला पाठवलं ना, त्यावेळेस कुठं नारदाला बरं वाटलं का नाही, आता तर तोच बोलून आला. हो म्हणे, लक्षात घ्या, मी जेव्हा सरड्याच्या योनीत होतो, आता प्रत्येकानं लक्षात घ्या, मानव योनीत असणाऱ्या इथं बसणाऱ्या सर्वांनी, आणि माझा हा आवाज जेथपर्यंत ज्या मातेच्या कानावर जात असेल, जे कोणी गावात आपलं काम करत असेल, कोणी बगीचातलं काम करत असेल, कोणी घरगुती काम करत, त्यांनी पुन्हा ऐका, मानव योनीत अवतार घेतलेल्या आपण सर्वांनी. ज्या वेळेस तुम्ही स्वामी मी सरड्याच्या योनीत असताना आलो, आपल्या क्षण मात्र सेकंदाच्या तिळ मात्र सतसंगानं पाहिल्यानं मी त्या योनीतून मुक्त होऊन पोपटाच्या योनीत आलो. स्वामी तिथेही तुम्ही पुन्हा माझा दुसऱ्या योनीत जन्म झालेल्या पोपटाच्या योनीत आपण आलो. आपल्या तिळ मात्र दर्शनाने, आपल्या सतसंगाने मी पोपटाच्या योनीतून मुक्त होऊन या मानवाच्या योनीत आलो. आणि ही सर्व आपली किमया म्हणजे सत्संगाची महिमा. स्वामी ज्याप्रमाणे चंदनाला त्याचा सुगंध आणि अमृताला त्याचं अमृतत्व कळत नसतं, ते इतरांना कळतं, अशी अवस्था तुमची स्वामीजी झाली आहे. स्वामीजीचे डोळे खाडकन उघडले. मित्र हो, सत्संगाचा महिमा दृष्टांत संपला. सिद्धांत कारण महाराज बरेचसे जण दृष्टांत सांगते, सिद्धांत सांगत नाही. आपल्या अभ्यासक्रमामध्ये गणिताचे शिक्षक, इथं सर्वजण शिक्षित आहात, गणिताच्या शिक्षकांना गणित शिकवल्यानंतर ते विद्यार्थ्याकडून टाळा करून घेत होते का? त्या शिक्षकाला स्वतःच्या गणिताच्या योग्य असणाऱ्या बरोबर असणाऱ्या उत्तरावर स्वतःच समाधान होत नव्हतं, म्हणून टाळा करत होते, विद्यार्थ्यांना शिकवत होते. म्हणून दृष्टांत संपला. सिद्धांत तेच सांगायचा आहे, सत्संगाचं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याकडून कोणाच्या, आपल्या बोलण्यानं कोणाच्या हृदयाला जखम होणार नाही, किंवा आपल्या वर्तनानं, आपल्या आचारानं, आपल्या विचारानं घरातल्या कुटुंबापासून गावात राहणाऱ्या माणसापर्यंत, मोहल्ल्यातल्या नगरातल्या सर्वांकडे जर आलं तर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण खरं ग्राम आदर्श करू शकतो. हा एक महिमा महाराजांना सांगायचा होता. आता त्याचप्रमाणे महाराजांनी भजन प्रभाव या अध्यायामध्ये संत मीराबाई यांच्या मुखपृष्ठावर यांचं चित्र आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी माईंनी काय केलं, म्हणजे मीराबाईनं भजन कृष्णाची जी मीरा होती, आता पहिलेच लोकांना पहिले राधा आणि कृष्ण हेच अजून कल्पना नाही, मीरा आणि कृष्ण कोण होतं हे कल्पना आपल्या सर्वांनाच, म्हणजे सर्वांनाच कल्पना नाही आहे. पण त्याच्यात सरळ आणि सोप्या भाषेत होतं जीव आणि शिव. जीव आणि शिव त्याच्यासाठी कुठंच जावं लागत नाही. उदाहरण दृष्टांत नर्मदेच्या तीरावर आश्रम होता महानकाचा, त्यांच्याकडे जवळजवळ 30च्या वर शिष्य
विद्यार्थी शिक्षणाला होते. त्यांनी तेच सांगितलं, महाराज तुम्ही सांगता की अखंड, तुम्ही सांगता आतापर्यंत प्रत्येक अध्यात्म सांगते का हे शिवमहात्म्य अखंड त्रैलोक्यात भरून जडी स्थळी काष्टी पाशांनी भरलाय, जे तुमच्या आमच्या हृदयातही भरलाय, ते एवढं कसं काय मावून, किंवा मग जीव आणि शिव याचा अर्थ काय. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, कमंडलू घेऊन जा, नर्मदेचं पाणी घेऊन या. गेले, गुरु आज्ञा झाली म्हणून शिष्य सगळे घेतले, नर्मदेला प्रणिपात केला, नर्मदेतून कमंडलूत पाणी घेतलं, पुन्हा आश्रमात वापस आले तर गुरु म्हणतो कुठून आणलं पाणी, नर्मदेचं. नाही, नर्मदेचं पाणी नाही गुरुवर, हे पाणी नर्मदेच आहे. मग नर्मदेचं जर पाणी होय तर कुठं याच्यात अर्ध जळलेले प्रेत, कुठं आहे अर्ध जळलेले लाकडाचे ओंडके. नाही म्हणे पाणी यायचंच होय म्हणे, नर्मदेच होय म्हणे. आता एक काम करा, पुन्हा तुम्ही हे पाणी त्या नर्मदेत ओतून. हे शिष्य सर्व कमंडलू घेऊन पुन्हा नर्मदे नदीच्या काठावर गेले आणि नर्मदेतूनच कमंडलू मध्ये भरलेलं पाणी ज्या वेळेस ते नर्मदेत ओतलं, काय चमत्कार. त्या अथांग नर्मदेच्या पाण्यात जेव्हा हे पाणी ओतलं त्यावेळेस या शिष्याना ते लाकडं दिसायला लागले, प्रेत वाहत येऊ राहिले, दिसून राहिले. ते सर्व दिसल्यानंतर गुरुला जे विचारायचं होतं ते त्यांना समजलं. तर हे बघा, जीव आणि शिव इथंच आहे, पण इथं जो अंतरात्म्याचा पडदा आहे त्याच्यावर काळीक पोचलेली आहे. ती काळीक, ती मळवट जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तेव्हा जीव आणि शिव, आत्मा परमात्मा ह्याच होय. आत्म्याचं परमात्म्यात, जीवाचं शिवात मिलन होणं म्हणजे आत्म्याचं परम्यात होत नाही, तोपर्यंत आपण मोक्षी गतीला जात नाही. बघा, अजून एक दृष्टांत आहे. एका राजाच्या राज्यात दौंडी पेटली का जो सगळ्यात चांगला चित्रकार असेल आणि जो हुबेहूब जिवंत चित्र काढेल त्याला बक्षीस जाईल. ठीक आहे, मोठा चित्रकार येऊन गेले, नाही तर चित्र जर चांगलं काढलं नाही तर त्याचा शिरच्छेद करण्याची जे काही आले ते चांगले, बाकी वापस गेली एकटा आला. हा सांग तुला, मला म्हणे रंग पाहिजे, चांगल्या प्रतीचे ब्रश पाहिजे. ठीक आहे, त्याने राजाज्ञा झाली. राजाज्ञा झाल्याप्रमाणे त्यांना मागितल्याप्रमाणे ब्रश, रंग, पाणी हे सगळं पुरवण्यात आलं. दुसरं आलं, तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं, मला गोंदाचं पाणी पाहिजे, अजून गारगोट्या पाहिजे, अजून 15-20 कवळ्या पाहिजे. गारगोट्या, कवळ्या, गोंदाचं पाणी. राजाने वाटलं विक्षिप्त आहे का, पागल आहे माणूस, यानं कुठं चित्र निघते काय. झालं, महालामध्ये दिवाणखान्यातला मोठा कमरा. ठीक आहे, त्या कमऱ्याला सुशोभित सज्ज 2 भिंती, मधात पडदा. एका इकडे हा चित्रकार, दुसऱ्या इकडे हा चित्रकार. आणि राजाला उत्सुकता होती, कवळ्या, गारगोट्या, ते याचं पाणी, आपल्या टिकाचं पाणी, यानं कोणतं चित्र काढ, याच्यावर लक्ष ठेवा, चोरून तर काही हा कलर किंवा काही आणणार नाही काय, म्हणून त्याच्यावर पहारे करीत बसलो. आणि उपासक उपासिकांनो काय आश्चर्य, लक्षात घ्या दृष्टांत, की ज्या वेळेस संपूर्ण चित्र पूर्ण झालं तर राजा राजमहालात दिवाणखान्यात आला आणि विचारल्यानंतर तो प्रथम ज्या चित्रकाराला उच्चभ्रूत कलरचे डब्बे, ब्रश दिले त्याचं चित्र पाहिलं. त्यांनी उत्कृष्ट राम दरबाराचं सजीव चित्र रेखाटलं होतं. राजाला आनंद वाटला. तितक्यात राजा म्हणते, तो दुसरा चित्रकाराला विचारा, तुझं चित्र झालं काय. तो म्हणते, हो स्वामी झालं, या इकडून. राजा, मधात पडदा होता, एका खोलीचे 2 भाग केल्यासारखे, हे भिंत हे भिंत, या खरा चित्रकार इकडे, गारगोट्यावाला इकडून होता. ते राजा आतमध्ये गेल्यानंतर पडदा बाजूला सारल्याबरोबर काय आश्चर्य, ज्याला कलर, उत्तम ब्रश पुरवले होते, सर्व साधन सुविधा, त्याच्या काढलेल्या चित्रापेक्षा उत्तम चित्र याचं होतं. राजाला आश्चर्य झालं.
नाही पहारेकरी बोलावं लिखले याचं चित्र याच्यापेक्षा उत्तम आहे. त्याने कवळ्या गारगोट्या निकाचं पाणी दिलं. हे काय यानं कुठून बोलते म्हणजे नाही महाराज आम्ही सतत पाहायला होतो काहीच नाही. सांग तू काय केलं. सोपं आहे नाही राजे महाराज मी काय केलं. मी फक्त ह्या गारगोट्या पाण्यात डुबवायच्या हे भिंत घासाची. 15 दिवस त्याने 15 दिवस लागले. मी 15 दिवस एकच काम केलं. कवड्या गारगोट्या या डिकाच्या पाण्यात भिजवायच्या भिंत घासाची. ते भिंत इतकी गुळगुळीत केली की राजे महाराज मी चित्रच काढलं नाही. त्या चित्राचं प्रतिबिंब ह्या भिंतीवर पडलं. त्याच्यापेक्षा सर्जन केलं. राजानं त्याला इनाम दिलं. आता लक्षात घ्या हा आत्मा परमात्मा जीव आणि शिव याच्यामध्ये आपलं जे काळीक काळोख आहे पडदा आहे मधातली भिंत आहे हे आता आपल्याला हे काढायचे आहे. त्याच्यावरला काळोख काय होईल तो पुसता येईल काय हात घालता येईल काय आतमध्ये. मग तो सतसंगानं नामस्मरण ध्यान संकीर्तन चिंतन मनन यानं म्हणून खूप चांगलं गोस्वामी तुलसीदास म्हणतात प्रार्थनेशी कळू काका प्रार्थनेशी नरहो तुम्ही जा गा प्रार्थनेशी नरहो तुम्ही जागा. मराठीच्या शिक्षकांना पटकन लक्षात आलं संपूर्णचा अलंकार होत. प्रार्थनेशी नरहो तुम्ही जा गा आणि प्रार्थनेशी नरहो तुम्ही जागा. हा जो अलंकार आहे हे त्यांनी सांगितलं की बाबा असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. म्हणून मित्रांनो आज आपल्या या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. बरं दान धर्म दान पुण्य करा हे सांगितलं ठीक आहे. आपण काही एवढे लखपती करोडपती अति श्रीमंत नाही. रोज पैसा वाटू शकू. पुराणात ज्या गोष्टी ऐकतो सोना वाटे रुपये वाटे पैसा वाटे कपडे 2-3 ड्रेस आपल्याला आपण काही देऊ शकत नाही. पण जरी आपण काही देऊ शकत नाही परंतु भगवंतानं हे दिलेलं आहे. जीभ वाचा दिली आहे. ढोक महाराज वाचा दिलेली आहे. त्यानं मात्र लक्षात घ्या एखाद्या डॉक्टरकडे कोणी मित्र असन कोणी तुमचा कोणी असन तो विचारता एवढंच वाक्य. एखाद्या डॉक्टरकडे जर आपण एक रोगी नेला आणि त्या डॉक्टरनं जर रोग्याचा हाल पाहिल्याबरोबरच सुरुवात केलं का तुम्ही कोण आहे तुमचे माझे वडील होय वाटेल राजू तुम्हाला काही राजू आता आणलं काय आणलं घरी आणून ठेवलं काय महाराज आणलं काही तसा काय राजू काय हा ह्या शेवटच्या अवस्थेत आणलं हे काय काय मी औषध लावू काय सलईन लावू काय इंजेक्शन लावू हे तो रोगी ऐकते. आणि तो रोगी जर खरोखर 1 महिना जगत असेल तर तो 1 मिनिटात मरते. पण तोच रोगी जर एखाद्या डॉक्टरनं पोरानं विचारलं डॉक्टर साहेब माझ्या वडिलांनी आणलं तब्येत अशी अशी आहे. अरे काही चिंता करू नको आता आपण तपासणी करू योग्य औषधोपचार करू सलई देऊ औषध पाणी करू. जास्त दिवस नाही तरी 8-10 दिवसात ते बरे होतील घरी चालवतील. तो 1 तासानं तोच मरणारा रोगी या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मुखातून निघालेले शब्द त्याला दिलासा देते. तो 1 तासानं मरणारा कमी मरण पण तो 1 महिन्यात जगतो. हे माणसांनी लक्षात घ्यायला म्हणून नामस्मरणासाठी आणि या पृथ्वी तलावावर जगन्नियत्यानं परमात्म्यानं नाव कोणाचं घेत नाही भगवंतानं जेवढे चराचर चराचर म्हणजे जन्म घेणारे निर्माण केले त्यांना मृत्यू अटळ आहे. हे त्रिकाला बाधित सत्य आहे रोडे गुरुजी. मग सत्य आणि त्यामध्ये लक्षात घ्या मानव नावाच्या प्राण्याला फक्त जाण जाणण्याची क्रिया असणार इंद्रिय मन मूळ साहेब हे फक्त या विश्वाच्या पाठीवर मानव प्राण्यानेच दिलेला आहे. मग आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. श्री भगवद्गीतेमध्ये 12 स्कंदातील 8व्या अध्यायामध्ये भागवत महापुराणाचा जन्म झालेला आहे. आणि त्यामध्ये आपण सर्वांनी गजेंद्र मोक्ष नावाची कथा आजच्या आयुष्यात भागवतकारातून ऐकलेली आहे.
पहिली गोष्ट गजेंद्र हत्ती हा प्राणी लक्षात घ्या, जाण अजाण्याची क्रिया असणारा इंद्रिय मानव प्राण्याला, पशु पक्षाला नाही, कृमी कीटक नाही, जनावर म्हणतच नाही, मी म्हणा पशु म्हणतो, यांना नाही. तो आपल्या आप्पासह जल क्रीडा करून राहिला होता तळ्यात. पहिलेच तर हत्ती आहे वजनदार किंवा म्हणजे सर्वात बलवान प्राणी असतो, आणि तितक्यात काय झालं, मगरीनं त्याचा पाय पकडला. त्यानं आपल्या परीनं जेवढी कोशिश होईल पाय सोडण्याची तेवढी केली. त्या याच्यामध्ये त्याचे आप्तमित्र जे होते त्यांनी पायाने सोंडीने जसं त्या मगरीला ओढण्याचा प्रयत्न केला तरी नाही, आणि शेवटी आत्यंतिक वेदनेनं, आत्यंतिक दुःखानं, ज्यावेळेस त्यानं करून रसानं, ज्याला मन नावाची इंद्रिय नाही त्यानं ज्यावेळेस त्यानं करून रसानं परमात्म्याचा धावा केला, प्रत्यक्ष भगवंत आला आणि या गजेंद्र नावाच्या हत्तीला मगरीच्या पाशातून सोडवलं. मित्र, मला हेच सांगायचं आहे, ज्याला मन नावाचं इंद्रिय नाही त्यासाठी प्रत्यक्ष भगवंत धावून येतोय. तुमच्या आमच्या मानव प्राण्यासाठी या विश्वातला खऱ्या अर्थानं जर प्रार्थना केली, भक्ती केली, नामस्मरण केली तर येणार नाही का? पण कसंही आता आपण नामस्मरण चालू आहे, राम 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 राम. तर आता कबीरजी म्हणते हे गोष्ट मुँह में जीवा फिरत कर्मे माला फिरत, अरे मन फिरे सैरा वैरा तो कैसे पावे हरिहरा, कैसे पावे हरिहरा. राम 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 चालू आहे तुमचं. घरात स्वयंपाकघरातली एखादी खिडकी उघडी आहे, तुम्ही देवघरात बसले आहे, भांड्याचा आवाज आला, ते बाई असो का माणूस असतो, पटकन बाई म्हणते पाय बरोबर मांजर तर नसून गेली, दुधावरला झाकण तर नाही पाळलं, अरे रे 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 रे, काहीच नाही. असं जर नामस्मरण केलं काही उपयोग होणार नाही. मग नामस्मरण गजेंद्र मोक्ष त्यांनी जे केलं, ध्रुव बाळानं केलं, भक्त प्रल्हादानं केलं, आणि या विश्वात जे जे साधू संत ऋषी मुनी महात्मे होऊन गेले त्यांनी आता यामध्ये अन्नधान्य याविषयी, शेतकऱ्याविषयी राष्ट्रसंतांनी अध्याय घेतला. त्या अध्यायाच्या मुखपृष्ठावर संत सावता महाराजांचं चित्र आहे. पहिली गोष्ट आहे का, संत सावता महाराजांचं अरण हे गाव पंढरपुरापासून 4 कोसावर होतं. 4 कोस म्हणजे 8 मैल, 8 मैल म्हणजे 12 किलोमीटर. परंतु संत सावता महाराज उभ्या आयुष्यात पंढरपूरला पंढरीनाथाच्या दर्शनाला कधीही गेले नाही. कारण 16व्या शताब्दीच्या संत सावता महाराजांनी लक्षात आलं, आपण जर वारीत गेलो, वारीची कालावधी 1 महिना असते. 1 महिन्यात जर आपण आपल्या गावातले 100-125 लोक गेलो तर 1 महिना जो हा येतो आषाढी एकादशीचा, खुरपणी करण्याचा, फवारे मारण्याचा, डवरण करण्याचा, ह्या चुकन आणि अन्नधान्याची प्रत म्हणा किंवा अन्नधान्य कमी होईल, मी माझ्या गावच्या लोकांचं पोट कसं भरू. आणि आश्चर्याची गोष्ट हे 16व्या शताब्दीत आमच्या संत सावता महाराज सांगतात, आणि 20व्या शताब्दीत महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला सांगते अन्नधान्य अधिक पिकवा मोहीम. म्हणजे आमच्या संतांची दूरदृष्टी किती होती. 400 वर्षाच्या आधी ते हे सांगतात. त्यांचं कर्म काय होतं मोसाहेब, त्यांचं कर्मच त्यांचं धर्म होतं. आता सेना महाराज सावता महाराजांचं सरळ त्यांनी हे दिला. महाराज सांगतात हे करत असताना, आमुची मारियाची दातरे शेतकरू बागायत, आमा हाती मोठं नाळा, पाणी जाई फुलं झाडा, सावधाने केला असा माळा, विठ्ठल देखियला डोळा, विठ्ठल देखियला डोळा पाहिला. विठ्ठल देखियला डोळा म्हणजे पंढरपुरात सावता महाराज गेले नव्हते. विठ्ठल देखियला डोळा त्यांनी कर्म त्यांचं होतं. आता सेना महाराज त्यांचाच अभंग, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक, गर्वाच्या कापू मिशा, अहंकाराच्या बगला झाडू, उदक डोळी गो, वैराग्याचा चिमरा हलू. चिमरा, वैराग्याचा चिमरा म्हणजे शेंडी. सवर्णा देऊनी मात्र शेणा जाळाला निवांत. हे कर्म त्यानं केलं होतं. हजामत अशी केली होती, तुम्ही आम्ही जातून करतो हजामत, मसरू दाढी, हे हजामत त्यांनी केली होती. त्यावेळेस
बिदरच्या बादशाला आदेश दिला, जाओ सेना नाविको बुला केला. मग हे त्यांच्या या कर्मात तल्लीन झालेले होते आणि विस्मरण झालं. 1 तास झाला पण तरी आले नाही, म्हणून त्यांनी आदेश दिला, जाओ शिरच्छेद करून. आता ऐका, संत होते, सेना महाराज संत होते. त्यांचा शिरच्छेद ऐकल्याबरोबर तो पंढरपुरात बसलेला विठ्ठल हादरला, हाती धोपटी घेतली, सेना महाराजाचं रूप घेतलं आणि बिदरच्या बादशाची हजामत करून आली. कारण का त्यांना माहित आहे आता आपला भक्त त्याचा शिरच्छेद होईल, त्याचा गुन्हा काही नाही आहे. नंतर सेना महाराजांना जाग आली, अरे अपने को बुलावा है, म्हणून सेना महाराज गेले. जसे सेना महाराज बादशाच्या दरबारात गेले, सर्वप्रथम बादशाह उठला, सेना महाराजांचे पाय धरले. हे सेना महाराजांनी समजूनच राहते, ये कैसा नहीं महाराज जी आप ये क्या कर रहे, नहीं आज से आप गुरु हो गए. अरे क्यों, आप आके गए, आपने मेरी मशरू हजामत सब कहे, नहीं महाराज मैं आए नहीं था. बस सेना महाराजांचे डोळे खाडकन उतरले आणि वाटलं, अरे पांडुरंगा तू गेला का रे माझं ठोपटी घेऊन रे, माझं नाव्याचं रूप घेऊन रे. म्हणून हे आपल्याला दृष्टांत नाही आहे, सत्य आहे. हे काही परग्रहावरची कथा नाही सांगून राहिलो आपण, काही नाही. दृष्टांत याच्यासाठी का कमीत कमी आपल्या याच्यात डोक्यात उजेड पडला पाहिजे, याच्यासाठी हे दृष्टांत सांगणं आवश्यक ठरतं की हे जर असं होते आणि झाले. आणि तुम्हाला आता सिद्धार्थ जर पाहायचं असेल तर प्रत्येकांना माहित आहे, पंढरपूरच्या वारीत जरी आपण गेलेले नाहीत, आपल्या घरातले आपल्या गावातले कोणीतरी गेले, तो 70 वर्षाचा गेला, 75-80 वर्षाचा, सांगा पंढरपूरच्या वारीत इकून आले महिना, पाय दळ वारीत तिकून आले महिना, कितीक मेले, कितीक बिमार पडले, किती काही रोग झाले, काही नाही. कारण भक्ती, ते भक्तीच्या उन्मादात जात होते. म्हणून संत गुरुमाव सांगतात की भक्ती का खरी मन फिरते बाहेरी बाहेरी. कळू काका बरोबर आहे, ही भक्ती का खरी, अरे भक्ती तशी. म्हणून मित्र, आज आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरात मुला बाळावर मुलींवर संस्कार जर पळायचे असेल हे तर घरी एक वेळ रामायण महाभारत ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत नसलं तरी चालेल, पण हा 40 रुपयाचा ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे. म्हातार माणूस घरात आई वडील मुलगा मुलगी पोरगा सून हे तरी वाचत. आता त्यामुळं मला अजून आठवते 2 वर्षाच्या आधी लंगडे साहेबांनी 25 ग्राम विकत घेतलं. त्यांच्या गावात राजसंत तुकडोजी महाराजांच्या एप्रिल महिन्यातल्या उत्सवाने स्वतःने वाटले. मी साक्ष का नाही तर स्वतः वाटल्या असत्या, घरीच ते आपल्या पुतण्याले ते मित्राले नाही. त्या गावातले डॉक्टर पाटील गुरुवंत पाटील ना, त्यांना सोपवली जबाबदारी का इथं या वड गावात राजसंत गुरु माऊलीचं खऱ्या अर्थानं सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान कार्य कोण करते त्याचे नाव ते सोपवले. आणि त्यांच्या माझ्या लग्न त्याईने पुढं केलं, हे मला पुढं झाले, त्याईनं नावं घेतले, तेच त्याईनं बोलावले ग्रामगीतात त्या गावाला आजही ते वाचताय. म्हणून राजसंत गुरु माऊलीनं लक्षात घ्या, 22 जुलै 1953 ग्रामगीता लेखनाला सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1955 हे झालं. मग ग्रामगीतेमध्ये 8वा अध्याय प्रचार महिमा तथागत भगवान गौतम बुद्धाचं मुखपृष्ठावर दिला आणि लिहिलाय महाराजानं. हातीनं घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, याचे कारण एकची प्रचार प्रभावशाली. राष्ट्रसंतांना सांगायचं होतं या जगातला कोणताही धर्म पंथ संप्रदाय त्याच्या प्रचारक त्याचे कार्यकर्ते त्याचे निश्चित भक्त यांच्याच्यानं तो वाढीस लागतो. हे तथागत भगवान गौतम बुद्धाचं उदाहरण दिलं. आणि शेवटी राष्ट्रसंत 1955 ग्रामगीतेमध्ये सांगतात, तर दादा ग्रामगीतेमध्ये बाबाजीनं लिहून दिलं, निश्चय ग्राम निर्मावया प्रचारक हाची मुख्य पाया, ग्रामगीता याच कार्या निर्माण केली तुकड्यामध्ये. हे बाबाजीनं 55 ग्रामगीतेत लिहिलं आणि ते लिहिलं.
आजवरी जे जे कार्य झाले ते प्रचारका करवी झाले. लगेच बाबाजी खाली लिहिते, पण आपुले कार्य नडते आहे प्रचारका अभावी. आणि शेवटी ऑगस्ट 1968 महाराज म्हणतात, ऑगस्ट 68 महाराज म्हणतात, 25 वर्षानंतर जे कोणी माझे स्नेही प्रेमळ त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार ग्रामगीता वाचनाचा, हे सांगते. आणि पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडन, हे सांगितलं. आणि जे कोणी माझे खरंच भक्त आहेत त्यांनी या वाङ्मयाचा प्रसार प्रचार घरोघरी करावा, ही खंत महाराज सांगतात. की ऑगस्ट 1968 म्हणजे आपलं कुठंतरी चुकते आहे मित्र, चुकते आहे. आपण कुठेतरी कमी पडलेला की महाराजांना शेवटच्या मृत्यूशय्येवर असताना असं सांगावं लागते. म्हणून मित्रांनो, आता 1.25 तास झालेला आहे जवळजवळ. तर मी आता आपण सर्वांनी आलेले आहात. आपण त्या माझ्या मुखातून आतापर्यंत वेद, उपनिषद, श्रुती, पुराण, श्रवण, तुकोबारायांची गाथा असो किंवा हे वारकरी संप्रदायांचे सर्व महान भक्त असो, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबांचे उत्कृष्ट उदाहरण. गाडगे बाबा जेव्हा रोणमोचनला नदीच्या काठावर पिंडदानाचं काम चालू होतं, तर ते पिथून हे करत होते तर्पण आणि तिथून फेकत होते. मग बाबाजी गेले. बाबाजी म्हणते, हे का करता बा तुम्ही? म्हणे आम्ही पिंडदान करून कोण आले? मग यांचे वडील वारले, ते वर्त गेले पिंडदान करतो. मग ते जसं खालून हे फेकून आले होते. गाडगे बाबाने आपलं ते एक टांगेत उतरण्यास एक कासोटा खोसला आणि गाडगे बाबा त्या बांधण्याच्या समोर नदीत उतरले आणि हे पाणी फेकून राहिले. ओय काय करतो बा तू? म्हणे काय करतो? अजी मी पाणी फेकतो ना. म्हणे कुठं? ते माया वरत आहे. म्हणे माय वडील तिकडे वरत गेले त्याला पाणी. असं का तू वेळा आहे का खुळा आहे का? म्हणे इथून पाणी फेकशील, तुझे वडील वरत आहे त्याला पाणी कसं भेट? अजी तुम्हीच तर आता म्हणे यायचे वडील वरत गेले, पिंडदान इथून देऊन राहिले, जेवाले त्याने. म्हणजे सांगायचं त्यांनी अंधश्रद्धा, चमत्कार या फार मोठं हे सांगितलेलं आहे. म्हणून मित्र, मला एकच सांगायचं आहे की महाराजांनी किंवा प्रत्येक धर्म पंच संप्रदायाच्या इथं बसणाऱ्या प्रत्येक उपासकांनी आपणाला जे जे मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाने आपण जर आपलं कर्म केलं, क्रिया केली, हे जर केलं तर खऱ्या अर्थानं आपला जीव पावन होईल. आता मी तुम्हाला शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वंश परंपरा सांगितली, आध्यात्मिक परंपरा सांगितली आणि वाङ्मयीन साहित्य परंपरा सांगतो. आणि नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 30 एप्रिल 1909 जन्म आहे आणि 11 ऑक्टोबर 1968 रोज शुक्रवार 4:58 निर्वाण आहे. यामध्ये महाराजांच्या देशातल्या जगातल्या कोणत्याही पत्रकारानं तत्ववेत्यानं साहित्यकाराने विचारलं, महाराज आप कोण आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्यासाठी काही इंसान हो तो हात दो पैरवाला, असंच सांगायचे. पण शेवटी शेवट हे सांगूनच विराम घेतोय मी. ऑगस्ट 1955 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 55 देशाच्या जागतिक हिंदू परिषदेचे अध्यक्ष असताना जेव्हा जपान, थायलंड, ब्रह्मान इकडे गेले, त्यावेळी शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ऑगस्ट 1955 सांगितलं, मैं कौन हूं. आता एक एक शब्द सोपा आहे, ऐकून घ्या. अखिल विश्व के मेरे आत्मस्वरूप भाई बहनों, मेरा नाम है टुकड़ा दास. हमेशा छोटे बड़े टुकड़ों को जोड़ जोड़ कर पूरा बनाने की कोशिश में ही मैं रहता हूं. बाबाजीने सांगितलं की तुकड्या नाव आहे माझे. आत्मस्वरूप तल्लीन असणाऱ्या सर्व भाई बहन नमस्कार केला. ह्या 2 वेळी हमेशा छोटे बडे तुकड़ों को जोड़ जोड़ कर पूरा बनने की. छोटे छोटे तुकडे म्हणजे काय, कपडे तुकडे काही शिवत नव्हते बाबाजी. छोटे मोठे म्हणजे जनतेचं या दुनियेतलं जे दुःख आहे, दुराचार आहे, स्वराचार, अनाचार आहे, हे मिटवून त्यांना एकत्रित करायचं हे कार्य मी करतो. राष्ट्रसंतांना सांगायचं. पुन्हा सांगतात, इथून बदलला आता, मेरे लिए नहीं साक्ष्य है, मैं साक्षी का भी साक्ष्य हूं. सर्वज्ञ हूं, सर्वत्र हूं,
मैं साक्षी निश्चल वेद हूं। खाली पाहता, मैं सबका हूं, सबके लिए हूं, अध्यक्ष हूं मैं विश्व का, विश्व मेरा कार्य है, फिर भी न मुझ में विश्व है। आश्चर्य है, आश्चर्य है। पुढे महाराज म्हणतात, है लाख सालों की मेरी उम्र, लक्ष घ्या, है लाख सालों की, द्वापर युग, सतयुग, त्रेता युग, कलयुग, है लाख सालों की मेरी उम्र, जब इस दिशा में मैं चला, चाहे तनु बदले नाव बदललं, माझं शरीर बदललं, चाहे तनु बदले मगर उद्देश्य से मैं ना डला। पहले भी मैं था, पहले भी मैं था, आज भी मैं हूं, आखिर भी मैं हूं, माया रूपी है क्षेत्र सब, इस क्षेत्र को भी मैं जानता, सन्मात्र हूं, चिन्ह मात्र हूं, आनंदमय स्वयं मेव हूं। आता महाराज सांगते, कोण आहे मी? मैं साक्षी निश्चल देव हूं। लोगों, मित्रों, मेरा परिचय बस ये है। आता पटकन तुम्हाला गीतेमध्ये नेतो, गीतेमध्ये नेतो, भगवान गोपाल कृष्णात नेतो, तिथे सरळ आणि सोडतात, ऊर्ध्व मूळ अधशाकस्य प्रावरे वर्णानी, ज्या झाडाची मुळे वर आहे, ज्या झाडाची सुवर्णांकित पाने फांद्या खाली आहे, त्या झाडावर वास करणारा मी प्रत्यक्षात भगवंत असं जगात फक्त सर्व धर्म पंथ संप्रदाय दोन माणसं होऊन गेले, एकाचं नाव आहे योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण। त्यानं सांगितलं, हे जग निर्माण करणारा, ह्या जगाचं पालन पोषण करणारा, आणि या जगाचा ऐका जबाबदारीनं बोलतो, कोणत्याही धर्माची इथं असेल तरी चालते, संवाद करताना प्रत्यक्ष परमात्मा मी जाव। आणि त्यानंतर कलियुगात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, मैं साक्षी ना निश्चल देव हूं। मित्रों, मेरा परिचय बस ये। आजपर्यंत कोणत्याच जगातल्या साधू संतांनी सांगितलं नाही काही झूठ बोल रहे तुकडोजी महाराज करके, नाही नाही, हे महाराजांना सांगा लागलं। मित्र, तुकडोजी महाराजांना आपण आपल्यासारखं दोन हाताचा, दोन पायाचा, दोन डोळ्याचा, दोन ताऱ्याचा मानव प्राणी नाही। कलियुगातील भगवान गोपाल कृष्णाचा, सतयुगातील भगवान रामाचा, त्रेतायुगातील भगवान विष्णूचे अवतार हे पूर्ण जग जाणतंय, जगाला माहित आहे। सर्व शंकराचार्य असो, पीठाधीश्वर असो, म्हणून तरी महाराजांनी अवडंबर किंवा हे केलं नाही। भगवी टोपी आपल्याला भगव्या टोप्या दिल्या, लंगडे साहेब बाबाजीनं भगवी टोपी घातली काय? आपल्याला दिलं लोमसाऱ्याने घाला भगव्या टोप्या, हो। म्हणून मित्रांनो, आतापर्यंत आपण शांत चित्तानं या ग्रामगीता प्रवचन 1.5 तास झालेले आहे, बरोबर आपण आजपर्यंत ऐकला। आणि यामध्ये ज्या ज्या साधू संत ऋषी मुनी महात्म्यांचे नाव आलेले आहे, त्या सर्वांचं आपण मनन केलं, म्हणजेच त्या चिंतनाचा आपल्या आत्म्यातून ते जे बिंदू आहे, मी सर्वप्रथम आपल्या चरण वंदना करून आपण शांत चित्तानं रसग्रहण केलं, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो। तसंच श्री संत गजानन महाराज मंदिर समितीने मला आज ग्रामगीता प्रवचनाचा आदेशित केलं, त्यानुसार मी त्यांची आज्ञाशीर सावंत मानून श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन महोत्सवात त्यांचे चरणी माझे ग्रामगीतेचे 2 शब्द अर्पण करतो आणि वाणीला विराम देऊन त्या समितीचा सुद्धा मी आभारीच नव्हे तर जन्मभर ऋणी राहील एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय गुरुदेव। माननीय ग्रामगीताचार्य राजकुमार जी